नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा हा व्हिडिओ आहे माझी लाडकी बहिणा यावर हा व्हिडिओ आहे। आणि या योजनेमध्ये कुठकुठल्या नवीन बदल झालेले आहेत, कुठल्या नवीन अटी आलेल्या आहेत आणि या योजनेमध्ये कुठला मोठा बदल झालेला आहे हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत। तुमचे जे काही कन्फ्युजन असणार ते आपण या व्हिडिओत आज पूर्ण कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, चला या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। अर्ज करण्यासाठी जे मुदत आहे ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे। यात मुदत वाढ देण्यात आली आहे। या योजनेसाठी दिलेल्या मुदतीपर्यंत वय वर्ष म्हणजे जे वर्ष असणार आहे मुलीचं ते 21 ते 65 वयोगटातील सर्व महिला यासाठी पात्र असणार आहे। आणखीन या योजनेतील अटीमध्ये कुठला महत्त्वाचा बदल झालेला आहे ते आपण एकाएकाने बघूया। तर पहिला बदल आहे की जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे यामध्ये पात्र ते आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं। मागं यांना काय सांगण्यात आलं होतं की आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे, पण यात आता बदल झालेला आहे। आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4 कागदपत्रापैकी कोणतंही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर मित्रांनो, मागं त्यांनी काय मागितलं होतं, आदिवास प्रमाणपत्र मागितलं होतं, तर ते आता त्यांनी बदलवलेलं आहे। ते त्याऐवजी तुम्ही आदिवास प्रमाणपत्र नसेल तरी चालेल, या जागी आपण राशन कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र देखील या ठिकाणी देऊ शकतो। हा झाला पहिला बदल। आणि जो दुसरा बदल आहे, 2,50,000 रुपये उत्पन्नाचा जो दाखला आहे तो उपलब्ध जर नसेल तरी चालेल, मात्र कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी राशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही। म्हणजे ज्यांकडे पिवळे आणि केशरी राशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला द्यायची गरज नाही आहे। हा झाला दुसरा बदल। आणि जो तिसरा नवीन बदल यात करण्यात आलेला आहे तो आहे, या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे। लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष ऐवजी 21 ते 65 वर्ष असा करण्यात आलेला आहे। म्हणजे जे 21 ते 60 वर्षापर्यंत जी महिला आहे, पहिले त्याच महिला हा फॉर्म भरू शकत होती, पण आता जे 65 वर्षांची जी महिला आहे ती सुद्धा हा फॉर्म भरू शकते। आणखी पुढचा बदल आपण बघूया। परराज्यात जन्म झालेले महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला, शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। म्हणजे जे परराज्यात ज्या महिलांचा जन्म झालेला आहे त्यांच्याजवळ ते पुरुषाबरोबर त्यांनी जो विवाह केलेला असेल तर त्या पुरुषांचा जो पतीचा जो जन्मदाखला आहे तो सुद्धा यात चालणार आहे। पतीचा जन्मदाखला चालेल, शाळा सोडण्याचं त्यांचं प्रमाणपत्र चालेल, त्यांचं सुद्धा अधिवास प्रमाणपत्र इथे ग्राह्य धरण्यात येईल। आणि जो शेवटचा बदल आहे तो आहे की या योजनेचा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलाला देखील लाभ देण्यात येणार आहे। म्हणजे या कुटुंबात जर एखादी अविवाहित मुलगी असेल ती सुद्धा याचा लाभ घेऊ शकेल। महत्त्वाची बाब म्हणजे मोबाईल ॲपद्वारे या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रति लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। म्हणजे तुम्ही आता अंगणवाडीतसुद्धा हा फॉर्म भरू शकता। आणखीन आता आपण बघू आणि पात्र कोण असणार आहे। तर बघा, पात्र कोण आहे हे आपण बघून घ्या। तर महाराष्ट्राचा रहिवासी, सर्वात प्रथम म्हणजे ही योजना महाराष्ट्रासाठी आहे, तर सर्वात पहिलं म्हणजे महाराष्ट्रात रहिवासी असली पाहिजे ती महिला। सेकंड म्हणजे आहे विवाहित, विधवा, घटस्फोटित, रिक्तत्या आणि निराधार महिला असल्या पाहिजे। आणि तिसरं आहे लाभार्थी कुटुंबाची जी वार्षिक उत्पन्न रक्कम आहे ती 2.5 लाखापेक्षा जास्त नसावी। मध्ये 2.5 लाखपेक्षा त्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त नसलं पाहिजे। आणखीन आहे 60 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल, हा एक त्यांनी पॉईंट दिला होता, पण आता ते वाढवलेला 65 वर्ष केलेलं आहे त्यांनी, 65पेक्षा जास्त नसलं पाहिजे। आणि अपात्र कोण आहे, 2.5 लाखपेक्षा जास्त तेच असणार, 2.5 लाखपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ते अपात्र ठरणार। घरात कोणीही टॅक्स भरत असले तर ते अपात्र ठरणार। आणि टॅक्स भरणारा कोणी पण घरात नसलं पाहिजे। कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर ते सुद्धा इथे जमणार नाही। कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर ते सुद्धा जमणार नाही, ते अपात्र ठरतील। कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर, 4 चाकी जर वाहन असेल तरी ते अपात्र ठरणार आहे। ह्या बाबी आहेत। आता यासाठी कागदपत्र काय लागणार आहे एक वेळा आपण बघून घेऊया फटफट। तर यासाठी लागणार आहे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र आणि लग्नाचं प्रमाणपत्र, एवढ्या जे कागदपत्र हे इथे लागणार आहे मित्रांनो। आणि हे जे फॉर्म आहे हा फॉर्म आपण कुठे भरायचा, यासाठी काही व्यवस्था केलेली आहे। योजनेसाठी अर्ज पोर्टल ॲप सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात। म्हणजे हे जे फॉर्म आहे तुम्ही हे ॲपमध्ये सुद्धा भरू शकता किंवा सेतू केंद्रावर जाऊन सुद्धा फॉर्म भरू शकता, ठीक आहे। आणि तुम्ही अंगणवाडीतसुद्धा ही सुविधा आता उपलब्ध झालेली आहे, अंगणवाडीत जाऊन सुद्धा तुम्ही माझी लाडकी बहिणाचा हा फॉर्म भरू शकता। तर ठीक आहे मित्रांनो, इथे आपण हा व्हिडिओ संपूयात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की याला शेअर करा। आणि हा नवीन काही यात बदल झालेला आहे ते बदल आपण या व्हिडिओत बघितलेला आहे। तर धन्यवाद मित्रांनो।